2024 सीझन 14 मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। सामना क्रमांक 3 कडे आपण वळणार आहोत। एका बाजूला आपण जर पाहिलं तर वामिका स्टार पालघर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय, तर त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर आपण पाहतोय रायडर बॉयज पनवेल हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना सलामीची जोडी मैदानावर दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीच्या सामन्यामधून मात्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज जुन्नर भूषण मुंबई भूषण समालोचक चंद्रकांतजी शेट्टे आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वाचा समालोचक म्हणून बेताज बादशाह ज्या समालोचकाची ओळख आहे असा आपल्या सर्वांचा लाडका सागर मोरे आणि यशवंत ठाकूर सरांचा आवाज आपण ऐकलात। सामन्याची होईल सुरुवात, सामन्याचा होईल श्री गणेशा। पहिला चेंडू इथे मात्र बॅटची इनसाइड एज घेतोय पंचांच्या दिशेने जाताना पहिली धाव वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं या एकेरी धाबेसोबत उघडलं जात आहे। विनय आणि प्रणिल अशी सलामीची फलंदाजांची जोडी आहे, तर दुसऱ्या बाजूने मात्र मॅन फ्रॉम रत्नागिरी मोईन गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक आणि सांघिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय। एकेरी धाबेने मात्र संघाची धावसंख्या उघडली आहे, अकाउंट ओपन झालंय। मी विनंती करतो रेलिंग्स वरचं वजन थोडंसं आपण प्रेक्षकांनी कमी करा, प्रेक्षकांसाठीच स्पर्धा आहे, परंतु आपण सुद्धा आयोजकांना थोडंसं सहकार्य करा। पॉवर प्लेचं हे षटक बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांकडून सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये। दुसरा चेंडू या वेळेला पुन्हा एकदा डावकुरी हाताचा फलंदाज रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन मैदानावर पाठवलं गेलंय रायडर बॉयज पनवेल संघाच्या माध्यमातून। अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील एक मानाची स्पर्धा, एक प्रतिष्ठेची स्पर्धा, एक अग्रमानांकित असं आयोजन आपण पाहतोय वडाळा सहकार नगरच्या या मैदानावर गेले 13 वर्ष आणि हे 14वं पर्व। या वेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंपच्या खूपच जास्त बाहेरचा चेंडू, पंच अजित निकम सरांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये। चेंडू होता या वेळेला मात्र आधी अंपायर साइड वन बाउंड चेंडू जातो सीमारेषा पार 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 पार, चौकार। विजेता विरुद्ध विजेता, विनर वर्सेस विनर, बेस्ट वर्सेस बेस्ट। एका बाजूला पनवेल तर दुसऱ्या बाजूला पालघर, एका बाजूला हार्बर लाईन तर दुसऱ्या बाजूला वेस्टर्न लाईन, अगदी दोन्ही टोकाचे संघ एकमेकांच्या विरोधात आज उभे ठाकलेत या वडाळा सहकार नगरच्या मैदानामध्ये। तुम्हा आम्हा सर्वांची आवडती, लाडाची, हक्काची आणि मानाची स्पर्धा अर्थातच वाय चषक 2024 पर्व 14वे। सामन्याचा मात्र पहिल्या षटकाचा खेळ आपण मैदानाच्या मध्ये सुरू झालेला पाहताय। 7 धावा धावफलकावर, 3 चेंडूंचा खेळ पूर्ण, 3 चेंडू अजूनही पहिल्या षटकातले शिल्लक। मोईनचा या वेळेला सुंदर चेंडू, वेग चांगला पाहायला मिळतोय, फिरकी चांगली पाहायला मिळतेय, सरळ पायावर जाऊन आदळतोय, शरीराचा वेध घेतोय, निर्धाव चेंडू येतोय। ओव्हर नंबर 1 मधून 4 चेंडू पूर्ण, 2 चेंडू शिल्लक। या वेळेला मात्र पॉइंट क्षेत्रात जबरदस्त झेल आणि समाप्त होतो फलंदाजाचा खेळ। राहुल जाधव बॅक टू दी पवेलियन। या वेळेला आपण जर पाहिलं तर फलंदाजाला पाठवतो या कॅच सोबत। पॉइंट क्षेत्रामध्ये तितकेच सफळ, तितकेच चतुर आणि तितकेच चालाक निघाले फलंदाज बाद। पहिला धक्का लागतोय तो रायडर बॉयज पनवेल संघाला। एक बडी मछली जाल में फसी असंच म्हणावं लागेल, एक मोठा मासा गळाला अडकलाय। विनय आउट होऊन माघारी परतलाय, विनयचा विनय भंग झाला या पहिल्याच षटकामध्ये, विकेट गमवावी लागते। न्यू बॅटर येतोय संजय मैदानाच्या आतमध्ये। निकम सरांचा हा आवाज मात्र कित्येक पर्व या स्पर्धेशी जुळलाय। 1 टू गो, बॉटम हँडचा वापर, काव कॉर्नर कडे जाताना ऑन साइडला मात्र ड्राईव्ह केलं चेंडूला आणि एक धाव घेऊन खुश राहिले। थंडीच्या दिवसात आपण ऑल आउटची ऍडव्हर्टाईज टीव्हीवर खूप कमी पाहतो, परंतु त्या ऍडव्हर्टाईज मध्ये असं म्हटलं जातं की पुश करा आणि खुश राहा, तर तसंच मात्र चेंडूला हलक्या हाताने पुश केलं आणि एक धाव घेऊन खुश राहिले। पहिल्या षटकात मात्र या एकेरी धाबेसोबत होतोय समाप्त आणि संघाची धावसंख्या एका गाड्याच्या मोबदल्यात एक षटका अखेरीस 8 धावा रायडर बॉयज पनवेल। उस्मान येतोय, मोहीन नंतर मात्र उस्मान हे नाव सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून चर्चेत राहिलं। पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली ती पालघर संघाची, अगदी सहजासहजी तो सामना आपल्या खिशात घातला, त्या सामन्यावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि आज मात्र दुसऱ्या बाजूने पनवेल संघाच्या विरोधात वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन उस्मान सज्ज झालाय ओव्हर नंबर 2 साठी।
पॉवर प्लेचा खेळ समाप्त. 1 गडी बाद 8 धावा. पहिला बॉल पुन्हा एकदा मात्र बॉटम हँडचा वापर केलाय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण. जब्बीर खान, ज्याला मात्र पालघरचा बाहुबली म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तो जब्बीर खान आज मात्र आपल्या क्षेत्ररक्षणाची कमाल दाखवताना मैदानाच्या आतमध्ये. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं क्षेत्रच असं आहे की ज्यामध्ये तुम्हाला चतुर राहावं लागतं, चालाक राहावं लागतं, चपळ राहावं लागतं आणि तेच करताना जब्बीर खान पाहायला मिळाले. उस्मानचा पुढील चेंडू. यावेळेला वरफुल टॉस कव्हरच्या क्षेत्रातून मात्र बॉल पाठीमागे जातो. अलॉंग विथ द कार्पेट जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन 4 धावा. आणखीन एक खणखणीत वाईचषक चौकार. संजयच्या बॅट मधून हा दिमागदार चौकार पाहायला मिळेल. अगदी 2 खेळाडूंच्या मधून जागा शोधली आहे. रिकाम्या जागा भरा आणि 4 धावा मिळवा. हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचे एक वेगळं सूत्र आहे. क्लासिकल बॅटिंग. अगदी आपण पुस्तकी फटका पाहतोय. स्ट्रेट बॅटेड फटका ज्याला म्हटलं जातं. सीधी बॅट, नो बकवास. 4 धावा. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. उस्मान साईक आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला आणखीन एक त्याच पद्धतीचा फटका, परंतु यावेळेला त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सजवलाय. जगदीश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप जबरदस्त असं क्षेत्ररक्षण जगदीशच्या माध्यमातून, परंतु एक धाव घेण्यामध्ये थांबवू शकलेले नाहीयेत. 3-13 झालेले आहेत. अर्थात 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 1 गडी बाद 13 धावा. क्रिकेटमध्ये एका धावेलाही तितकंच महत्व आहे जितकं महत्व क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकारांना दिलं जातं. जसं आपण नेहमी म्हणत असतो की राजकारणात एका मताला, परीक्षेमध्ये एका मार्काला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला एक अनन्य साधारण असं महत्व आहे. आणि त्याचमुळे ही क्रिकेट आलेली 1 धाव तितकीच महत्वाची आहे ती रायडर बॉयज पनवेल संघासाठी. क्षेत्ररक्षणात मात्र वारंवार बदल केला जातोय. कुठेतरी मात्र विचारात करण्यास भाग पाडले आज रायगड बॉयज पनवेल संघाच्या फलंदाजांना. या ठिकाणी चांगली कामगिरी करताना आपण बघतोय. पहिला विकेट नुकताच गमावला पहिल्या षटकातून, परंतु दुसऱ्या षटकातून चांगल्या धावा येताना दिसत आहेत. स्ट्राईकवर येतोय प्रणील. प्रणीलसाठी मात्र अराउंड स्टंपचा अँगल. उलट्या धाब्याचा प्रयत्न, अचूक निशाणा साधला. पंचांकडे पाहूया. येस, OUT आउट. पहिला धक्का तर पहिल्याच ओव्हरमध्ये, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरी विकेट. प्रत्येक फलंदाजांना यश मिळतंय आणि इथे मात्र तितकंच कौतुक करावं लागेल. काबिले तारीफ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अतिशय अचूक असा निशाणा साधला गेलाय आणि इथे मात्र फलंदाज प्रणीलला माघारी परतावं लागतंय. आणखीन एक धक्का रायडर बॉयज पनवेल संघाला. जगदीशच्या माध्यमातून अतिशय अचूक असा निशाणा. अगदी आपण जर पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम फिल्डिंग आपण पाहतोय ती लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अर्थात त्या ठिकाणी होते ते जगदीश. दुसऱ्या सामन्यात मात्र वामिका स्टार्स पालघर संघाने बाजी मारली. पहिला सामना मात्र जिंकला होता तो रायडर बॉयज पनवेल संघानं. फक्त 25 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं होतं दुसऱ्या सामन्यामध्ये वामिका स्टार पालघर संघाला आणि अवघ्या 2 षटकांमध्येच त्या 25 धावा त्यांनी बनवून तो सामना आपल्या खिशामध्ये घातला होता. त्यामुळे एक मोठी चुनवती, एक कडवी झुंज या मॅच मध्ये रायडर बॉयज पनवेल संघाला सुद्धा त्यांना द्यावी लागेल. न्यू बॅटर येतो योगेश. 1.4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त होतोय. 2 गडी बाद धावसंख्या झाली ती 13 धावा. विकेट पडल्यानंतर मात्र फलंदाजांवर थोडंसं दडपण असेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक षटक क्रमांक 2 मधले. यावेळेला मात्र थोडासा कमी गतीनं परंतु दिशाहीन गोलंदाजी यावेळेला होताना उस्मानच्या माध्यमातून पाहायला मिळते. लेग स्टंपच्या खूपच जास्त बाहेरचा हा चेंडू होता. अतिरिक्त धावांचा इशारा पंच अजित निकम सरांच्या माध्यमातून. एकेरी धाब्यासोबत धावफलक 1 गड पुढे सरकत आहेत. 14 2 गड्यांच्या मोबदल्यात रायडर बॉयज पनवेल. यावेळेला परफेक्ट ब्लॉक केलं. अप्रतिम चेंडू हातालाय. तो क्रशर होता. अगदी खोदून काढायची गरज होती. चांगल्या चेंडूंचा सन्मान करा, खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवा. हे क्रिकेटचं एक अमूलाग्र सूत्र आहे आणि त्याचा वापर मात्र गोलंदाजाने केला आणि तितकाच चांगला वापर फलंदाजाने सुद्धा केला. 1 टू गो. शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर.
स्ट्राइक वरती योगेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूने संजय नॉन स्ट्रायकिंग एंड कडून. या वेळेला मात्र सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतोय लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अप्रतिम फिल्डिंग स्वतःला झोपून दिलं या वेळेला. चांगला प्लेअर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेतून आपण जर पाहिलं तर करण त्या ठिकाणी होते, रन वाचवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु एकेरी धावेची वाढ मात्र रोखू शकलेली नाहीये. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर धावफलकावर धावा झाल्या त्या 15 2 षटकांच्या समाप्तीनंतर. सलामीचे दोन्ही फलंदाज मात्र बाद होऊन माघारी परतलेले आपण पाहिलेले आहेत. सुरुवातीच्या दोन्ही ओव्हरमध्ये दोन्ही गोलंदाजांना सफलता मिळाली आणि दरम्यान पुढील मॅचच्या टॉससाठी आम्ही पुढील 2 संघांना तयार राहण्याची विनंती करतोय. सामना क्रमांक 4 तसं बघायला गेलं तर आपण पाहणार आहोत यानंतर. आजची ही पहिली रजनी वाय चषक 2024 या 14व्या पर्वाची आणि या पुढील सामना असेल तो मात्र एएम बॉईज विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली. एएम बॉईज विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली. फैजान नवीन ओव्हरची सुरुवात मात्र अतिरिक्त धावेने. धावफलकावर मात्र एक्स्ट्रा रन्स जोडले जातील. व्हाईट बॉलचा इशारा अगदी आपण जर पाहिला तर पंचांच्या माध्यमातून या चेंडूसाठी लागू केला जातोय तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22. अर्थात एक्स्ट्रा रन्स तिकडे मात्र ऍड होतील स्कोर कार्ड वरती. धावफलकात बदल आणि धावसंख्या 1 गड पुढे सरकते. 16 धावा रायडर बॉयज पनवेल संघाच्या खात्यामध्ये या व्हाईट बॉल नंतर. तसं बघायला गेलं तर धावफलक तितक्या चांगल्या स्थितीमध्ये नाही म्हणता येणार, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, हेही तितकंच खरंय. पहिल्या सामन्यात 36, दुसऱ्या सामन्यात 25 असे मात्र 2 टार्गेट आपण पाहिले. दोन्ही टार्गेट वेगवेगळ्या पद्धतीचे आणि दोन्ही वेळेला टार्गेट चेस केले गेले. म्हणजे सध्या सुरुवातीच्या 2 मॅचला लक्षात घेता या सामन्यात या स्पर्धेमध्ये कुठेतरी धावसंख्या चेस होताना दिसते या पहिल्या रजनीमध्ये तरी. पाहूया तिसऱ्या सामन्यात काय घडतंय. धावफलकावर आणखीन एका धावेची वाढ, आणखीन एका धावेची प्रगती, आणखीन एका धावेचा विकास, आणखीन एका धावेचा बदल, आणखीन एका धावेचं परिवर्तन आणि आणखीन एका धावेचा चेंज होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. फैजान पुढील चेंडूसाठी मात्र सज्ज आहे. पालघरचे बरेच समर्थक सुद्धा आज या ठिकाणी आलेले आहेत आणि पालघरचे समालोचक सुद्धा आज आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. व्हाईट बॉलचा दरम्यान पुन्हा एकदा इशारा येतोय तो पंच अजित निकम सरांच्या माध्यमातून. अगदीच भरकटलेला चेंडू पाहायला मिळतोय फलंदाजाच्या अगदी आवाक्याच्या बाहेर. पुन्हा एकदा मात्र बॅट आणि शरीराच्या सुद्धा संपर्कात आला. पॉइंट क्षेत्रात जात असताना मात्र एकेरी धाव अगदी सहजतेनं पूर्ण करण्यामध्ये फलंदाजांना यश मिळतंय. धावफलक मात्र 19 वर जाऊन पोहोचतंय. कुठेतरी पार्टनरशिपची गरज आहे, भागीदारीची गरज आहे. 6 चेंडूत 7 वर खेळतोय संजय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तितकंच मजबूत पाहायला मिळतंय, बलवान पाहायला मिळतंय, बलशाली पाहायला मिळतंय. जगदीशच्या माध्यमातून मगाशी एक जबरदस्त रनआउट घेतला गेला. काय निशाणा साधला होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला बघितलं तर एकच विकेट आहे, एकच यष्टी आहे आणि ते एका यष्टीचा सुद्धा त्याने अचूक निशाणा साधला होता. या वेळेला पॅडल स्वीपचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडंसं त्या ठिकाणी फंबल होताना पाहायला मिळत आहेत. दिवेश पाटील तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. पालघरचे असे हे सर्व टॅलेंटेड खेळाडू आज मात्र मुंबई नगरीमध्ये दाखल झाले आहेत, या वडाळामध्ये दाखल झालेत, या सहकार नगरच्या मैदानावर दाखल झालेत आणि आपल्या कर्तृत्वाची आपल्या कामगिरीची मात्र ओळख पटवून देत आहेत या समोर मुंबईकरांना. 2 चेंडूंचा खेळ दरम्यान शिल्लक राहिलाय तिसऱ्या षटकातून आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 20 या धावसंख्येवर. वेगवान बॉल. या वेळेला मात्र पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय, कारण इथे तुम्हाला जर आपण पाहिलं तर सर्व काही जे काही करायचंय फलंदाजांना ते बॅटने करायचंय. इथे बाईज आणि लेग बाईजच्या स्वरूपातल्या धावा तुम्हाला मिळणार नाहीत आणि कुठेतरी पंचांनी हे ओळखलं की बॅटकट होती त्यामुळे ही धाव मिळेल ती रायडर बॉयज पनवेल संघाला. 1 टू गो. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मधला. 3 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर आतापर्यंत केला गेला. मॅन फ्रॉम रत्नागिरी मोईनला पहिल्या षटकात आपण पाहिलं, दुसऱ्या षटकात उस्मान आणि तिसरं षटक फैजानच्या हातामध्ये. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा मात्र दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. फैजानचा हा शेवटचा बॉल, त्याला मात्र पुन्हा एकदा हाताळावा लागेल. 22 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 2. पुन्हा एकदा यॉर्कर टॅप केला, जरूर बराच वेळ हवेत राहिला, परंतु धाव घेण्याची कोणतीही घाई केलेली नाहीये फलंदाजांनी.
डॉट बॉलने निर्धाव चेंडूने होते ओव्हर नंबर 3 ची सांगता आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र कुठेतरी एका प्रकारे स्थिरावली या शेवटच्या बॉल नंतर. व्हाईट बॉल आला परंतु शेवटचा चेंडू मात्र योग्यरित्या त्याने हाताळला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा रायडर बॉयज पनवेल संघाच्या खात्यामध्ये. अवघ्या 20 मिनिटांच्या अवधीमध्ये मात्र तुम्हाला इनिंग पूर्ण करायची हेही सुद्धा लक्षात घ्यावं लागेल. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये एकूण 6 सामने या स्पर्धेच्या पहिल्या रजनीमध्ये तुम्हाला खेळताना आणि बघायला मिळतील. प्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती आमच्या मायबाप प्रेक्षकांसाठी हे थेट प्रक्षेपण सुद्धा आयोजन समितीने या ठिकाणी मात्र मिळवून दिलेलं आहे. मंगेश नारकर मित्र मंडळाचं हे भव्य आयोजन आपण पाहत आहात. 14वे पर्व ज्याच्यावर आहे सर्वांनाच गर्व, तुम्हा आम्हा आवडती, तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी आणि हक्काची, मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थात वाय चषक वाय कट्टा 2024. रेलिंग्स वर जरा प्रेक्षकांना वारंवार आम्ही विनंती करतोय, रेलिंग्स वर आपण कोणी जास्त जोर देऊ नका, जास्त भार देऊ नका. रेलिंग्स खूप नाजूक आहेत. दरम्यान 22 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. उस्मान येतो वैयक्तिक, मात्र उस्मानचं दुसरं षटक आहे. 4थ्या षटकासाठी मात्र त्याला निमंत्रित केलं गेलंय बॉलिंग मार्कवर. पंचांच्या डाव्या बाजूने राईट अंडरआर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन स्ट्राईक वरती योगेश भागीदारी बनवण्याचा प्रयत्न करतायत हे 2 फलंदाज. फुलटॉस चेंडू होता या वेळेला मात्र कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. ओव्हर थ्रो होतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? हो, आणि या वेळेला मात्र येस येस नो नो शेवटच्या क्षणाला केली हो आणि मिळवली दुसरी धाव. अगदी या प्रकाश जातामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये होणारी धावांची चोरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं अंडरस्टँडिंग, चांगलं बॉन्डिंग 2 फलंदाजांमध्ये, चांगलं कम्युनिकेशन, चांगलं हँड अँड कोऑर्डिनेशन आणि संघाच्या धावफलकावर 2 धावा. 24-24 या दुहेरी धावेसोबत मात्र धावफलकाचा आकडा बदलतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकवर योगेश. उस्मानच्या पुढील चेंडूसाठी पार्टनरशिप बिल्ड करायची गरज आहे आणि प्रयत्नही तितकाच चांगला आहे दोन्ही फलंदाजांचा. त्यावेळेला मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता, चांगला संपर्क नव्हता चेंडू आणि बॅटमध्ये चौथ्या धाब्याच्या प्रयत्नात अतिघाई संकटात नाही आणि तीच अतिघाई कुठेतरी फलंदाजाला नडली आहे. आणखीन एक विकेट मात्र गमवावा लागतोय तो रायडर बॉयज पनवेल संघाला. योगेशला मात्र माघारी परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद, आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतीच्या दिशेला जात असताना. हे झटपट क्रिकेट आहे, हे शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे आणि मुंबईकरांचं आवडतं आणि हक्काचं क्रिकेट आहे ते म्हणजे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट. आणि त्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा विश्वचषक जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशी स्पर्धा म्हणजे वाय चषक वाय कट्टा 2024 हे 14वं पर्व. पहिली रजनी, सामना क्रमांक 3, विजेता विरुद्ध विरिजा. एका बाजूला आपण जर पाहिलात तर रायडर बॉयज पनवेल आहे, तर दुसऱ्या बाजूला वामिका स्टार्स आपण जर पाहिलात तर पालघरचा संघ. म्हणजे अगदी मुंबईच्या दोन्हीही टोकाचे संघ आहेत. एका बाजूला रायगड जिल्ह्याचा पनवेल तालुक्याचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्ह्याचा पालघरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता पालघर जिल्हाच आहे. फुलटॉस बॉल, पावलांचा खूप चांगला वापर आणि सुंदर गॅप शोधत मात्र चेंडूला पाठवला. हा दुसरा चौकार येतोय, जबरदस्त फा आणि हा चेंडू जातो सीमारेषा पार. 28 धावा. आतापर्यंत संजयच्या बॅटमधून मात्र हा दुसरा चौकार आपल्याला बघायला मिळतोय आणि सलग मला वाटतं त्याच क्षेत्रामध्ये एकाच क्षेत्रामध्ये आलेले हे दोन्ही चौकार संजयच्या बॅटमधले आपल्याला बघायला मिळत आहेत. संघासाठी मात्र चांगलं योगदान देताना पाहायला मिळतोय संजय. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 28 या धावसंख्येवर. वैयक्तिक धावसंख्येकडे जर लक्ष टाकायचं झालं तर संजय वैयक्तिक 10 चेंडू 13 धावांवर फलंदाजी करतोय, परंतु दुसऱ्या बाजूने ओमकार त्याला अजून संधी मिळालेली नाहीये. उस्मानचा पुढील चेंडू संजयसाठी. या वेळेला मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता, टप्पा थोडासा बदलला होता परंतु दिशा थोडीशी भरकटलेलाही पाहायला मिळतोय. उस्मानच्या माध्यमातून मात्र हाताला जातोय आणखीन एक व्हाईट बॉल. कुठेतरी या अतिरिक्त धावा ज्या आहेत त्या आटोक्यात आणाव्या लागतील, त्यांच्यावरती मात्र कुठेतरी नियंत्रण ठेवावं लागेल कारण संजय चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळतोय.
20 मिनिटांचा अवधी आहे. पुन्हा एकदा मात्र लोअर फुल टॉस चेंडू पॅडल स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक घनाघाती प्रहार, जाईल चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय खणखणीत वाय चषक, हा तिसरा चौकार संजयच्या बॅटमधून. आणि उस्मानच्याच गोलंदाजीवर हे तीनही चौकार संजयच्या बॅटमधून आलेत. ही खासियत राहिली फलंदाज संजयची. 30+ स्कोर पाहायला मिळेल या चौकारानंतर. 3वर 3, 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर, आणि हे 4थं षटक प्रगतीपथावर. प्रत्येक इनिंगसाठी, प्रत्येक डावासाठी वेळेचं बंधन आहे. 20 मिनिटात तुम्हाला इनिंग पूर्ण कशीही करायचीच आहे, याकडे सुद्धा लक्ष असू द्या. संजय मात्र आज चांगली बारीक नजर ठेवून आहे उस्मानच्या गोलंदाजीवर. चेंडूच्या अगदी मेरिट वरती फटके खेळलेत, आणि आपण जर पाहिलं तर कलात्मक फटके खेळण्यामध्ये त्याला महारत असेल असे दिसून येत आहे. या वेळेला मात्र लोअर फुलटॉस बनवलं चेंडूला असं म्हणावं लागेल. अगदी 2 पायांमध्ये एक चांगला स्ट्रेच पाहायला मिळाला. चांगली फ्लेक्सिबिलिटी या वेळेला मात्र मनगटाच्या साह्याने खेळलेला फटका होता. जबीर त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण तर चांगलं केलं, परंतु कुठेतरी एका प्रकारे आपण संजयला जीवनदानही मिळालं असंही म्हणण्यात वावगं ठरणार नाही. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाचा, अर्थात जब्बीर याचा. एकेरी दावेनं मात्र धावसंख्या 34. आणि या 4थ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू आपण बघणार आहोत. स्ट्राईक वरती मात्र दुसऱ्या बाजूने येतोय ओमकार. या वेळेला मात्र सरळ बॅटनं फटका खेळला. मिड ऑफ मध्ये मात्र चेंडूला अडवलं जाते, रोखलं जाते, थांबवलं जाते, रोख लगावली जाते, आणि निर्धाव चेंडूनं मात्र 4 षटकांचा हा खेळ समाप्त होईल. परंतु हे 12 धावांचं षटक म्हणजे आतापर्यंतचं या डावातलं सर्वात महागडं षटक असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे ती मात्र 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटची ओव्हर मात्र आता शिल्लक राहिली आहे. वामिका स्टार पालघर एक ताकदवर संघ आहे. दुसऱ्या बाजूने रायडर बॉयज पनवेल सुद्धा आपण जर पाहिलं तर पहिली मॅच खूप ताकदीनिशी आपल्या खिशामध्ये त्यांनीही घातली होती. परंतु या मॅच मध्ये काय घडणार, कारण दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर तुल्यबळ संघांचा हा सामना आहे, 2 विजेत्या संघांचा हा सामना आहे. आणि ही बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा पंच अजित निकम सरांच्या माध्यमातून केली जाते. शेवटचं षटक आणि या स्लॉग ओव्हरमध्ये, या डेथ ओव्हरमध्ये काय पाहायला मिळणार, कोणाच्या हातामध्ये सोपवली जाणार ही निर्णायक ओव्हर, कारण या षटकामधून जितक्या धावा येतील त्यावर सर्व काही निर्भर आहे की किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार. तसं बघायला गेलं तर आतापर्यंत 34 धावा ऑलरेडी स्कोर कार्डवर आहेत, आणि बॉलिंग मार्कवरती राहुलच्या हातामध्ये ही शेवटची ओव्हर, अर्थात ज्याच्या माध्यमातून अगोदरच्या मॅचमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा मान, आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सामनावीराचा आणि पहिल्या विकेटच्या हॅट्रिक पटकावण्याचा मान त्या गोलंदाजाच्या नावावर आहे. त्या गोलंदाजाचं नाव आहे मॅन फ्रॉम पालघर राहुल जाधव, मॅन फ्रॉम खोपोली. वैयक्तिक धावांचा आकडा जर पाहायला गेला संजयच्या बॅटिंग मधला तर 18 धावांवर अजूनही संजय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आणि या 34 धावांपैकी 18 धावा ज्या आहेत त्या संजयच्या बॅटमधून आलेत. ही खास बाब राहिली आहे रायडर बॉयज पनवेल संघासाठी मात्र चांगलं योगदान. या वेळेला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलाय, चुकीचा फटका जो मात्र देईल संजयला झटका, विकेटचं होईल पतन. आणखीन एक धक्का, एक महत्वाचा विकेट इथे मात्र पटकावला गेलाय. पुन्हा एकदा मात्र एक मोठी सफलता मिळवतोय राहुल जाधव, पहिल्या चेंडूवरती माघारी परतावून लावतोय एक इनफॉर्म बॅटर संजयला. वैयक्तिक 18 धावांची खेळी करून मात्र बॉक्स आउट होऊन माघारी परततोय. थोडंसं एक्झिक्युशन कुठेतरी या फटक्यामधलं चुकलं, नियंत्रण मात्र आपल्या मनावरचं आणि आपल्या बॅटवरचं त्याने घालवलं, आणि त्यामुळे संजयला माघारीला परतावं लागतंय. कव्हर क्षेत्रातून बॉक्स आउट होऊन माघारी परतला, आणि त्यानंतर मात्र हे 4 विकेट्स आतापर्यंत रायडर बॉयज पनवेल संघाने गमावलेले आहेत. न्यू बॅटर येतोय मोहित, रायडर बॉयज पनवेल संघाकडून 6व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी. मिडल ऑर्डर बॅटर्स आहेत, हाणामारीचं षटक आहे, डेथ ओव्हरचा खेळ आहे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. पहिल्याच बॉलवर मात्र राहुल जाधवला मिळते एक मोठी सफलता. ज्या गोलंदाजाने आज या स्पर्धेतली, या पर्वातली पहिली विकेटची हॅट्रिक पटकावली तोच राहुल गोलंदाजी मार्कवर.
यावेळेला मात्र गॅपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चोरट्या धावेच्या प्रयत्नात मात्र यावेळेला धाव घेताना थोडेसे आळसावलेले रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय आणि त्यामुळे आणखीन एक विकेट गमावा लागतोय रायडर बॉयज पनवेल संघावला. आल्या पावली मात्र मोहित माघारी परतलाय, रनआउट होतोय, धावचित होतोय, शून्याचा चष्मा घालून आता मात्र माघारी परतावं लागतंय. आणि त्यावेळेला सुद्धा पाहिलं तर जगदीश सलग मात्र या मॅच मध्ये 2 रनआउट या ठिकाणी करण्याची संधी आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोन्ही वेळेला त्या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत मात्र आपण जर पाहिलं तर जगदीश होते. प्रणील आणि मोहित या 2 फलंदाजांना रनआउट करण्यामध्ये यशस्वी ठरलाय जगदीश. शेवटचे 4 चेंडू आणि बॅटिंगसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय राहुल. या वेळेला मात्र फ्रंट फूट वर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, टॉप ऑफ द बॉल जाण्याचा प्रयत्न होता, परंतु आउटसाइड दी ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर, अगदीच फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर होता हा चेंडू. त्यामुळे पंचांचं अगदी बारीक लक्ष आहे, तटस्थ असे पंच. मला वाटतं गेली कित्येक पर्व या स्पर्धेच्या माध्यमातून हे नाव जे आहे ते या पंचांचं जुडलेलं आहे. ते नाव म्हणजे मिस्टर अजित निकम सर. तटस्थ अशी पंचांची भूमिका गेल्या कित्येक पर्वापासून बजावतायत या वाय चषक 2024 मध्ये सुद्धा. एक चांगला निर्णय इथे मात्र बॅटची घेतली आहे कडा, चोरट्या दाबेच्या प्रयत्नात आहे फलंदाज, परंतु चुकीच्या ठिकाणी थ्रो केलाय आणि बॅटरला आउट घोषित केलंय. आमचे स्ट्रायकिंग अंपायर सुद्धा तितकेच बारीक लक्ष ठेवून आहेत आणि बॅटर आउट. आता मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी येईल. आमचे टीव्ही अंपायर्स मात्र याची पडताळणी करतील. ऑनफिल्ड पंचांनी फलंदाजाला तर बाद घोषित केलंय, परंतु आता मात्र आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनलद्वारे या निर्णयाची पडताळणी केली जाईल. दूध का दूध और पानी का पानी. अगदी दगदग होते हा निर्णय पाहत असताना. टीव्ही अंपायर सुद्धा मात्र वारंवार त्याची पडताळणी करतायत आणि एक धाव आहे, फलंदाज सुरक्षित असेल. योग्य तो निर्णय इथे मात्र या स्पर्धेदरम्यान दिला जाईल. ऑनफिल्ड पंचांनी कळवलं होतं बॅटर आउट आहे, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी केली. टीव्ही अंपायरने मात्र याचा योग्य तो निर्णय घेतला, त्याची दखल घेतली आणि फलंदाजाला नॉट आउट घोषित केलं. अर्थात एकेरी धावेची भर पडेल धावफलकावर. एक घर धावफलक पुढे सरकल्यानंतर धावफलकावर धावा झालेल्या पाहायला मिळतील त्या 36. 3 चेंडू पूर्ण, 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पंचांची हुज्जत घालू नका. स्ट्राईक वरती राहुल. राहुल विरुद्ध राहुल असा हा सामना आहे. यावेळेला मात्र स्विचिट खेळायच्या प्रयत्नामध्ये दिसून आले, त्यामुळे पंचांनी मात्र योग्य तो निर्णय घेतलाय. बघूया काय निर्णय. येस, इट्स अ वाईट बॉल. कुठेतरी बॅट उलटी फिरवण्याच्या प्रयत्नात राहुल पाहायला मिळाले, परंतु पंचांनी त्याची योग्य ती पडताळणी करूनच मात्र हा निर्णय कळवला की येस, इथे मात्र स्वैर चेंडू असेल. आणखीन एक अतिरिक्त धाव अंकित केली जाते धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 37 वर 5. यावेळेला सुंदर फटका अलॉंग विथ द कार्पेट. पुन्हा एकदा मात्र पॉइंट क्षेत्राकडून 4 धावा रायडर बॉयज पनवेल संघासाठी. राहुलच्या बॅटमधून लागते धावांची चाहूल. राहुलच्या गोलंदाजीवर राहुलने ठोकलाय खणखणीत वाय चषक वाय कट्टा 2024 पर्व 14वा चौकार. चांगलं धावफलक उभारलेलं पाहायला मिळतंय रायडर बॉयज पनवेल संघाने. आतापर्यंतचं हे सर्वाधिक धावांचं लक्ष कुठेतरी सेट करण्याचा प्रयत्न पहिल्या 2 सामन्यांमध्ये जसं आपण पाहिलं, पहिल्या सामन्यात 36, दुसऱ्या सामन्यात अवघ्या 25, परंतु या सामन्यात रायडर बॉयज पनवेल संघ जाऊन पोहोचलाय तो 40 अधिक धावांवर, अर्थात 41 वर 5. पुन्हा एकदा मात्र त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मात्र आता बॉलवर
यावेळेला पुढचा दरवाजा बंद केला, परंतु गोलंदाज राहुलने मागच्या दाराने चोरी केली असंच म्हणावं लागेल. लेगस्टिकचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. जितका वेग होता तितकाच चांगला टप्पा, तितकंच चांगलं नियंत्रण होतं या चेंडूवरती. ते राहुल याचं मिळवली जाते. राहुलच्या माध्यमातून आणखीन एक विकेट. धावसंख्या मात्र जर आपण पाहिली तर 7 गडी बाद धावफलकावर धावा लागल्या त्या 42 आणि जिंकण्यासाठी मात्र दुसऱ्या बाजूने वामिका स्टार्स पालघर या संघाला बनवाव्या लागतील त्या 43 धावा. अर्थात एक मोठं धावफलक समोर आहे, एक मोठी चुनवती, एक कडवी झुंज द्यावी लागणार आहे वामिका स्टार्स पालघर संघाला सुद्धा. आणि जशी या मॅचच्या पूर्वार्धानंतर मॅचच्या मध्यानामध्ये पुढील मॅचची नाणेफेक केली जाईल आणि मॅचच्या उत्तरार्धाला सुरुवात होईल. मायक्रोफोनवर आवाजात आम्ही बदल करतोय. आपल्यासोबत जुळले जातील महाराष्ट्राचा बुलंद आवाज, जुन्नर भूषण, मुंबई भूषण समालोचक, अर्थात आपल्या सर्वांचे लाडके, आवडते आणि आमचे गुरुवर्य चंद्रकांत शेट्टे सर. धन्यवाद. हॅलो. सो एका साईडला बॅट आहे, एका साईडला बॉल आहे. आमचे सचिन टुकरुल आणि स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोलीची एक चांगली स्टारकास्ट आहे. पहिला फोटोशूट. शिंदे वहिनींच्या हातातून टॉस केला जाईल आणि बॅट कॉल. घाटीला बॅट आवडते म्हणून घाटीने फक्त बॅट कॉल दिला. सो स्वराज्य प्रतिष्ठान टॉस जिंकले. डिसिजन काय असेल आणि वाय कट्टा आज प्रथमच खेळताय. सो काय फिलिंग आहे? प्रथम तर हॅलो, फिलिंग तर भरपूर आहेत. वाय कट्टा म्हणजे आता आमच्या संघाचं सांगायला गेलं तर गल्ली क्रिकेटपासून तर वाय कट्टा हा आमचा टीमचा प्रवास राहिला आहे. आणि जेव्हापासून अँड्रम क्रिकेट समजायला लागले तेव्हापासून जर बोलचं वाय कट्टा हे स्वप्न राहिलेलं, तर आज या निमित्तानं पूर्ण झालं, स्वप्नपूर्ती झाली हे म्हणू इच्छितो मी. आज आम्ही फिल्डिंग करायला डिसिजन घेतो. आज खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सो आमच्यासोबत सचिन टुकरुल घाटी पण आहेत. घाटी मला असं वाटतं 13 वर्ष तू पण वायकट्टा खेळला असशील. हो नक्की. आणि दरवर्षी वायकट्टा काही ना काहीतरी नवीन करायचा प्रयत्न असतो. बट या वर्षी काय फिलिंग येतो? पहिलाच दिवस एवढी प्रचंड गर्दी. प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे आणि वायकट्टा खेळण्यासाठी आम्ही एक वर्ष गेल्यानंतर एक वर्ष वाट बघावी लागते. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सो यानंतर ऐरोली आणि स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिजे एम बॉईज अशी मॅच असणार आहे. थँक्यू. हॅलो 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 चेक. मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित असणारी आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा वाय चषक आपण पाहत आहात. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. मॅच नंबर 3 या ठिकाणी पाहतोय आपण. दुसऱ्या फेरीचा सामना. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते वामिका स्टार पालघर आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर रायडर बॉईज पनवेल यांच्यामधील लढत पाहायला मिळते. एक पालघर जिल्ह्यातील संघ आहे, एक रायगड जिल्ह्यातील संघ आहे. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. करण आणि जबीर. राहुल यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. चल पेनचे राहुल ठाकूर यांना आपण पाहतोय. यस करण ठाकूर यांना पाहतोय. आमचे यशवंत जे समालोचक आहेत पालघरचे त्यांचे बंधू सुद्धा आहेत.
मॅचला होते सुरुवात. दोन्ही जिल्ह्यांचं लक्ष मॅचवर लागलंय. पहिला बॉल चांगला होता, सन्मान दिला, अडवला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. सेक्रेटरी निलेश वाणी साहेब, पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनसाठी खूप चांगलं काम त्यांचं आणि संघटनेचं देखील सुरू आहे. त्याची माहिती मी चषकामध्ये घ्यायला मिळाली. पालघर इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न. पहा, फायदा इकडे घ्यावा लागेल, धावा कराव्या लागतील. लक्ष तेवढंही सोपं नाहीये. आकाश गायकवाड आणि सनी देवा प्रतिष्ठानच्या आयोजकांमधील महत्वाचे घटक आहेत, ते सुद्धा उपस्थित राहत आहेत. दूर दूरवरून मात्र आवर्जून या ठिकाणी प्रेक्षक देखील उपस्थित राहिलेले, त्यांचंही देखील आपण हार्दिक स्वागत करू आणि घेऊन जाऊ क्रिकेटच्या दुनियेमध्ये, ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी पेनचा एक जबरदस्त गोलंदाज. परंतु पालघरचे बॅटर देखील काही कमी नाही आहेत. त्याचं उत्तर देणं जाणतात. पंच आमच्याकडे वळले. एक वेगळी अदाकारी अजित निकम यांच्याकडून आता पाहायला मिळते आणि एक धाव तिकडे पाहायला मिळते. मंगेश नारकर मित्रमंडळाची ही आपली सगळ्यांची लाडकी वाय कट्टा प्रेक्षकांची पहिल्याच दिवशी गर्दी झाली आहे. यानंतर इन ॲक्शनमध्ये जर पाहिलं तर दुसऱ्या गटात जर पाहिलं तर नामवंत खेळाडू अजूनही आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेला आडव्या बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर डॉट बॉल येतोय. 3 डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळालेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. पहिलं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा राहुल पुढे सरसावले. स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलाय. एक दर्जेदार फटका सीमा रेषा ओलांडताना पाहायला मिळेल. 4 धावा, चौकार. नक्कीच पालघर संघावर जर पाहिलं तर त्या दिवशी माहिती घेतल्याप्रमाणे अनिकेत राऊत म्हणा, तुषारजी संखे हे देखील सगळेच पालघरच्या क्रिकेटसाठी खूप चांगले प्रयत्न सगळेच करतायत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रायगडचं क्रिकेट देखील आता अंडरआर्म क्रिकेट खूप पुढे येते. रत्नागिरीचं विशेष म्हणजे येते. सिंधुदुर्गात मॅचेस होतात. आडव्या बॅटने वा काय स्ट्रोक खेळला या ठिकाणी. करण ठाकूर यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार लगावले गेलेले आहेत. पॉवर प्ले फोडलाय. 9 धावा धाव फलकावर. अशाच प्रकारची कामगिरी करावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि तुम्ही धावा बनवल्यात तर आम्ही सुद्धा बनवणार. 43 करायच्या तर अशी बॅटिंग व्हायला गरजेचंच आहे, आणि ती बॅटिंग इकडे आपल्याला पाहायला मिळते. पालघर देखील काही कमी नाहीये आणि रायगड देखील काही कमी नाहीये. दोघांचंही मुंबईमध्ये स्वागत. वा आणखीन एक दर्जेदार लगातारचा तिसरा बॉल. सीमा रेषा पार. 4 चौकार, 13 धावा. करण ठाकूर या खेळाडूच्या नावामध्येच रन आहेत. रन नाही करणार तर काय करणार. जबरदस्त बॅटिंग करतायत. ओराम क्रिकेटमध्ये करण मोरेला तोड नाहीये पालघरच्या, आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये करण ठाकूरला, आणि खूप चांगली कामगिरी त्यांच्याकडून या ठिकाणी केली जाते. यस, ओहरम क्रिकेटमध्ये हो यस, करण अंबालाच्या नावाची चर्चा आहे जसं तुम्ही म्हटलात. धावफलक जर पाहिलं तर 13 वर पाहायला मिळतोय. सुमित ढेकळे सुद्धा खूप चांगलं अंडरआर्म क्रिकेट खेळतात. पालघर जिल्ह्यालाच बिलॉंग करतात. यस, जबीर या खेळाडूच्या नावावर देखील खूप सारे आहेत पालघरमध्ये. जबीर या नावाचा देखील ब्रँड चालतो. आज मात्र त्यांनाच या ठिकाणी आपण पाहतोय मागील, परंतु समोर देखील तेवढाच जबरदस्त खेळाडू आहे. शहबाज बांगी फ्रॉम पेन. पहिलाच बॉल ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. अंडरआर्म क्रिकेट प्रत्येक विभागात वेगळ्या नियमाने खेळलं जातं, वेगळ्या मैदानात खेळलं जातं, वेगळ्या ऍक्शनने खेळलं जातं. पालघरला माझ्या मते स्टान्स घेतो तिथे आणखीन एक पुढे लाईन असते, आणि त्याच्या पुढे जाऊन स्ट्रोक खेळला तर नो रन, असाही एक फॉर्मॅट तिकडे पाहायला मिळतो.
यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल मिड विकेटच्या दिशेने ढकललाय. पहिल्याच ओव्हरमध्ये 13 धावा आल्यामुळे थोडासा दबाव हटवण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालेला आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. मॅच तर या ठिकाणी ज्यांचा नो लुकचा व्हिडिओ नुकताच परवाच व्हायरल झालाय आणि लालबाग प्रीमियर लीगची फायनल, ज्या लालबाग प्रीमियर लीगची चर्चा महाराष्ट्रभर होताना पाहायला मिळाली, विजेते आणि लालबागचे मास्टरमाइंड विक्रांत जाधव यांचं देखील मंचावर आगमन होत आहे. विक्रांत भाई, आपलं स्वागत आहे. श्रीजय लालबागचे सर्वे सर्वा. आणि काय गोलंदाजी केली या ठिकाणी, जबरदस्त कामगिरी आतापर्यंत. 3च धावा खर्च केलेल्या आहेत. कमबॅक, याला कमबॅक म्हटलं जातं. आणि ते इकडे मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच मला काम आलं दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. ओ, फटका चांगला परंतु अडवला जातोय. निखिल वारंगचा आवाज यायला लागलाय. धावफलक जर पाहिलं तर इकडे 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या 17 झाली आहे. हे षटक खूप चांगलं राहिलं, कंट्रोल केलं धावसंख्येला. अजूनही जर पाहिलं तर येणाऱ्या कालावधीत ही सगळीच आयोजन कमिटी खूप सारे मेहनत घेत असते. प्रत्येक जण महत्वाचा आहे आणि म्हणूनच ती स्पर्धाही तेवढीच महत्वाची आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 17 धावा झालेल्या आहेत. 18-26. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4 आल्या. आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत अक्षय येत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जातील. आणि बॅटिंगसाठी जर पाहिलं तर करणच आहेत. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर झाला होता. धावफलक जर पाहिला तर त्या ठिकाणी 17 वर पाहायला मिळतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु यशस्वी नाही झालाय. समीकरण बदलत आहे. 17 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 26 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. 1-2 चौकार मॅचचं गणित बदलतील. मॅच ऑन ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. कारण यावेळेला पुढे सरसावले, स्ट्रोक समोर खेळलाय. खूप जबरदस्त फिल्डिंग, सूर मारला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. राहुल होते त्या ठिकाणी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि 25 धावांची आवश्यकता. जबीर आणि करण, पालघर जिल्ह्यातील 2 जबरदस्त खेळाडू. एक वेगळ्या फॉर्मॅटने पालघरमध्ये क्रिकेट खेळलं जातं. त्या दिवशी युसुफ सय्यद, प्रीतम या सगळ्यांनी बरीचशी माहिती त्या क्रिकेटची, पालघरच्या क्रिकेटची मिळाली. अनिकेत राऊत यांच्याकडून किंवा वाणी साहेबांकडून. यावेळेला सरळ बॅट, अतिशय दर्जेदार फटका येताना पाहायला मिळालाय. जबीर जबरदस्त कामगिरी करतायत. येतोय बॉल सीमा रेषेच्या पार, चौकार. 22 धावा. पहा काय पॉवरफुल स्ट्रोक खेळलाय आणि प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये हे स्ट्रोक येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 22 वर जाताना पाहायला मिळते.
मॅच दर्जेदार सुरू आहे. पालघर विरुद्ध रायगडची लढत पाहायला मिळते. वाईकट्टा ही मुंबई महाराष्ट्रातील नामवंत अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 14व्या पर्वामध्ये आली आहे आणि याही पर्वामध्ये दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते मंगेश नारकर मित्रमंडळाचं. याही वेळेला टॅप केलाय समोर. वा वा वा, जबीर काय कामगिरी करतायत या ठिकाणी. यस, नो बॉल आणि त्याचबरोबर चौकार देखील कळवला जातोय. हा, रिव्ह्यू फक्त विकेटसाठी असेल, त्याच वेळेला घेऊ शकता. धावसंख्या जर पाहिली तर आता 26 या ओव्हरमध्ये धावसंख्या पाहायला मिळते. 9 प्लस नाहीये आणि वाईक या ठिकाणी येऊन अंडरआर्म क्रिकेट पाहणं देखील एक आनंदाची गोष्ट आहे. एवढ्या प्रचंड गर्दीत विविध ठिकाणावरून कोण मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलाय, कोणी जर पाहिलं तर अगदी पालघर पासून आलंय, डहाणू पासून आलंय, वसई विरार पासून आलंय, मीरा भाईंदर पासून आलंय, तर इकडे कल्याण डोंबिवली अंबरनाथ पर्यंत आलंय. आणि काही प्रेक्षक जर पाहिले तर पेनचे असतील आणि पनवेलचे सुद्धा. धावसंख्या 26 धावा धाव फलकावर. हा खेळाडूंना बॅटरला पाणी पाठवा प्लीज. तर जवळ मॅचच्या दिशेने मॅच अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये आली आहे. आणखीन एक वेगवान फटका इकडे येताना पाहायला मिळतोय जरूर. आणखीन एक संधी मात्र त्या ठिकाणी गमावली गेली आहे. मॅच चांगली होणार आहे कारण 26 धावा तर झालेल्या आहेत आणि मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर तब्बल 43 14 बॉल 17 धावा. अटीतटीची लढत. वाईकट्टा आणि इकडे जर पाहिलं तर नो बॉल घोषित केला जातोय. माझ्या मते पालघरचे प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर आलेत. अगदी आलेत का पालघरकर? अरे बापरे, मोठ्या संख्येने पालघरकर देखील आलेत आणि रायगडकर सुद्धा आले असणार आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी. कारण मानाच्या स्पर्धेमध्ये मुंबईमध्ये येणं, पहिली गोष्ट मुंबईमध्ये येणं, क्रिकेट खेळणं, परफॉर्मन्स करणं या सोप्या गोष्टी नाही आहेत. परंतु आपण सगळेजण तिकडनं इकडे आला, तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 27 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 16. 14 बॉल आणि 16. मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. 2 चेंडू बाकी आहेत म्हणजे 14 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 16. कमबॅक होऊ शकते, ही विसरून चालणार नाही. शहबाज बांगे किंवा राहुल ठाकूर दोघांपैकी एक जण मात्र आणखी एक षटक. यावेळेला फटका चांगला येताना पाहायला मिळाला. जबीर एक धाव तिकडे मिळणार आहे.
अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच नाही संपली आहे. अतिशय अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला काही काळ हवे चेंडू जरूर होता आणि घोषांकित क्षेत्रात चेंडू जाईल. धावसंख्या पुन्हा एकने पुढे जाईल, जाऊन पोहोचते ती 29. मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. एकही विकेट गमावली नाहीये सध्या पालघर टीमने. चांगल्या परिस्थितीमध्ये पालघर आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही. कोण ओव्हर घेऊन येणार तेही तेवढंच महत्वाचं आहे. राहुल येणार की शहबाज येणार, याही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. योग्य वेळेला योग्य गोलंदाज आणणं या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि इकडे म्हणजे मी पाहिलं तर पाहिलेला सगळ्यात मोठा बॉक्स हा असेल. माझ्या मते सगळे या मताशी सहमत असतील. कदाचित याच्यापेक्षा असेलही कुठे, परंतु मी पाहिलेला सगळ्यात मोठा बॉक्स यस हा दादर शिंदेवाडी देखील सिद्धी पॅकर मध्ये देखील आपल्याला तेवढी चांगली कामगिरी पाहायला मिळत असते. हो, पुढच्या आठवड्यात आपल्याला ती स्पर्धा देखील येणारा पाहायला मिळणार आहे. आणि चक्र गोल 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 फिरलाय म्हणजे पॉवर प्ले. SP चषक देखील येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहे. बऱ्याचशा महत्वाच्या स्पर्धा आता आपल्या भेटीला येणार आहेत अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा. शहबाज बांगी की फॅक्टर असणार आहे. 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. एका बाजूला पालघर, एका बाजूला रायगड. चला मॅच सुरू करा. यानंतर आणखी 3 मॅचेस होणार आहेत. मॅच संपलेली नाहीये. हा तोच गोलंदाज आहे मागील मॅच मध्ये 2 ओव्हर मध्ये 4 धावा देत 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या होत्या आणि याही मॅच मध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. पहिलाच बॉल हा गोलंदाज की फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतोय. शहबाज बांगी. चला नो साठी रिव्ह्यू पंच घेत आहेत. पंच केव्हाही रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि अजित सर काय म्हणतायत? यस, अंपायर कॉल. अंपायर केव्हाही रिव्ह्यू घेऊ शकतात. अंपायर साठी आपण केव्हाही रिव्ह्यू ठेवलेला आहे याची नोंद दोन्ही टीमने घ्यायची आहे.
हॅलो, प्रेक्षकांना विनंती आहे, रेलिंगला जे समोरच्या बाजूला प्रेक्षक आहेत, विनंती आहे थोडंसं मागे व्हा. अंपायर डिसिजन देतील जे काय आहे ते. नो बॉल. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. मॅच नाही संपली आहे. अतिशय चुरशीचा सामना. रायगड विरुद्ध पालघर अशी लढत अंडाराम क्रिकेटमध्ये देखील मानाच्या स्पर्धेत रंगलेली आहे. यावेळेला मात्र वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या शहबाज मांगी काही हार मानायला तयार नाहीये. मॅच मधील रंगतता अजूनही कायम आहे. आता मात्र 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. पेन एक्सप्रेस शहबाज मांगी. यावेळेला चांगला फटका. उत्तरही तसंच पाहायला मिळालं. उत्तर पालघरचं होतं. करणच्या बॅटमधून 4 रन. 34. दोन चेंडूंचा खेळ झालाय आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 9 धावा. पालघरची रन मशीन सध्या मैदानात. यावेळेला आणखीन एक चांगला फटका. हाही बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. वा, 4 धावा. करण धावसंख्या पुढे गेली आहे ती 38 धावांवर. विदाऊट लॉस बॅटिंग करतायत हे दोघे सुद्धा. मागील मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली होती. मागील मॅच सुद्धा विदाऊट लॉसच जिंकली होती. म्हणजे किती तयारी करून आलेत पालघरवाले. करण पालघरची रन मशीन. हो हो, यावेळेला दांडी 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 गुल. पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती आहे, समोरचे प्रेक्षक प्लीज रेलिंगला जोर देऊ नये त्याच्यावर. नवीन बॅटर मैदानाच्या 23 धावांची केळी केली आहे. काय जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळाले करण ठाकूर. मॅच नाही संपली अजूनही. राहुल जाधव येतात बॅटिंग करण्यासाठी. खोपोलीचे खेळाडू आहेत, पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. अजूनही जर पाहिलं तर बॉल बाकी आहेत ते
8 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 5. मॅच कुठे संपली आहे? मॅच नाही संपली आहे. अशा प्रकारच्या मॅचेस याच मैदानात रंगताना आम्ही पाहिल्यात. बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. बॅटिंगमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर एक जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. वा, या क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला एक वेगळा दर्जा आहे, एक वेगळं महत्व आहे. संजय यांनी चांगली फिल्डिंग केली आहे. जबीर हो, धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे. बाद आहेत खेळाडू. खेळाडू बाद आहे. विकेट आली आहे आणि याच विकेटने जर पाहिलं तर मॅच ऑन आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. वाईकट्टा ही मानाची स्पर्धा आहे. त्याचं कारण आहे गेल्या 14 वर्षात या क्रीडा स्पर्धेने बरंच काही दिलंय, बरेच काही खेळाडू दिलेत, संघ दिलेत, चांगलं आयोजन दिलंय, नियोजन दिलंय. म्हणून मानाच्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील या स्पर्धेचं आवर्जून नाव घेतलं जातं. मॅच अजूनही ऑन आहे कारण 6 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. पहिला बॉल ओ, मॅच कुठे संपली आहे? मॅच मधील उत्कंठा मात्र इकडे कायम आहे. 5 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. जबीर आउट होत आहेत. क्रितेश गरज देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आपल्याला, परंतु आता पाहायचं आहे 5 मध्ये 4 गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. मोहित मॅच नाही संपली आहे. अंडरआर्म क्रिकेटचा थरार. क्रिकेट कोणतेही असू देत, अशा प्रकारच्या मॅचेस झाल्यानंतर पाहायला सुद्धा आपल्याला मजा येते आणि ते पाहायला देखील आपण आवर्जून येतो. आणि आता जगदीश येत आहेत, जगदीश माची. किनारपट्टीचं आगवण नावाचं गाव आणि त्या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर मोहित. हो हो, इकडे जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित. या वेळेला व्हाईट बॉल टाकून जमणार नाहीये गोलंदाजांना.
आणि आता जर पाहिलं तर 3 धावांची आवश्यकता. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. डॉट बॉल येणं गरजेचं आहे इकडे. यावेळेला फटका खेळला आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर हाताला लागून पाठीमागे गेलाय. 4 मध्ये 2. पालघर एका मोठ्या वामिका स्टार पालघर मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे. इकडे डॉट बॉल किंवा विकेट आली तर मॅच पुन्हा एकदा रायगडच्या दिशेने देखील जाऊ शकते. त्यांना ते प्रयत्न करावे लागतील. वायकट्टा दर्जेदार आयोजन. यावेळेला फटका. ओ मॅच कुठे संपली आहे. जबरदस्त. आता 2 धावा तर अजूनही काढायच्या आहेत आणि 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 2 काढाव्याच लागतील. जरी 2 धावा पाहिजेत त्या काढाव्या तर लागणार आहेत आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार. आणि इकडे धावा बॅटनेच काढाव्या लागतात. पायाला लागून मिळणार नाहीयेत. बाईच्या सुद्धा मिळणार नाहीयेत. हा इकडे मेहनत करा आणि धावा घ्या. हे या मैदानाची ओळख आहे. मनीष येतात बॅटिंग करण्यासाठी. या जगदीश आणि मनीष केळव्याचे ते देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकवर जगदीश पाहायला मिळत आहेत. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर मोहित. पाहूया 3 चेंडू 2 धावा. वायकट्टा मधील रंगतदार मॅच पाहायला मिळते आपल्याला. यावेळेला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं परंतु हातातून बॉल शेवटच्या क्षणी निसटला. आणि या स्पर्धेतील 2 मॅचेस जिंकून पालघरचा वामिका स्टार हा संघ मुंबईमध्ये आपल्या नावाचा डंका पिटतोय. अभिनंदन पालघर, अभिनंदन वामिका स्टार, अभिनंदन पालघर अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. चांगली मेहनत घेतली, चांगली प्लॅनिंग केली, चांगला संघ बनवला आणि रिझल्ट देखील चांगला आलाय. इकडे खेळणं महत्वाचं असतं परंतु आपण आता 2 मॅच जिंकलेले आहेत. पहा या स्पर्धेचा नियम यावर्षीपासून या दोन्ही टीम पुढल्या वर्षी वायकट्ट्याला या दोन्ही टीमला एंट्री मिळणार आहे. कन्फर्म एंट्री. दुसऱ्या फेरीत गेला तर तुमची एंट्री कन्फर्म. कारण प्रवेश घेण्यासाठी सगळेच इच्छुक असतात परंतु या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठीचा क्रायटेरिया हा आहे की आपल्याला पहिल्या फेरीचा अडथळा पार करावा लागेल. हा संजय पराभूत संघात मॅन ऑफ द मॅच आहे आणि विजय संघातील करण ठाकूर हे मॅन ऑफ द मॅच आहे. 23 धावा. करण ठाकूर या आणि संजय आपण देखील या.